नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आजचा अनुभव हा तुम्हाला विश्वास बसणार नाही इतका सुंदर अनुभव आहे. कारण अशी प्रचिती 1000 मध्ये 1 जणालाच येत असते. कारण जो मनापासून सेवा करतो ना खरंच, आणि जो स्वामींच्या जवळ आहे त्यालाच याची प्रचिती देते. असाच एका ताईंचा म्हणजे स्वामी भक्त ताईंचा हा अनुभव आहे. त्या ताई खरंच खूप भाग्यवान म्हणावं लागतील की स्वामींनी त्यांना साक्षात इतकी मोठी प्रचिती दिली की ही प्रचिती कधीच कोणाला येत नाही. तर हा अनुभव ऐकण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असतील, नवीन स्वामी सेवेकरी असतील किंवा आपल्या चॅनलला नवीन सेवेकऱ्यांनी व्हिजिट केलेली असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण अनुभवाला सुरुवात करूया. स्वामी नेहमी म्हणतात, जो मला अनन्य भावाने शरण येतो त्यांचा योगक्षेम मी चालवतो. अक्षरशः त्या ताईंना स्वामींनी इतकी छान प्रचिती दिलेली आहे ना, इतकी छान प्रचिती की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तारक मंत्राचं तीर्थ आपण कसं बनवतो आणि तारक मंत्राची ताकद काय आहे. जो खरा स्वामी भक्त आहे ना त्याला खरंच तारक मंत्राची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. आणि तारक मंत्र हा आपल्या सगळ्या आजारांवर म्हणा किंवा सगळ्या दुःखांवर, संकटांवर मात करणारी ही एकमेव म्हणजे सेवा आहे. आणि तारक मंत्र असा काहीच अवघड नाही आहे. जो स्वामी भक्त आहे त्याचा तोंडपाठच आहे. किंवा जे दुसरे पण सेवेकरी आहेत किंवा नवीन सेवेकरी आहेत त्यांचा सुद्धा पाठ होऊन जातो. इतका प्रभावशाली हा तारक मंत्र आहे. आणि याच तारक मंत्राची प्रचिती या ताईंना आलेली आहे. त्या ताई सांगतात की मी 3 ते 4 वर्षापासून स्वामी सेवेत आहे. आणि स्वामी सेवेत येण्याचं कारण म्हणजे की माझ्यावर खूप मोठी संकट होती. आणि म्हणजे मी खूप मोठ्या संकटात अडकलेली होती. आणि त्या संकटातून बाहेर निघण्यासाठीच मी स्वामींच्या सेवेमध्ये आले. आणि मला म्हणजे स्वामींची कुठली आणि कोणती सेवा करावी मला काहीच माहिती नव्हतं. पण हे फक्त म्हणजे ऐकलेलं होतं की स्वामींचं नामस्मरण करायचं असतं, स्वामींचा तारक मंत्र म्हणायचं असतं. मग मी स्वतःच रोज स्वामींचं नामस्मरण करायचे, तारक मंत्र म्हणायचे. तर एक दिवस असं झालं की मी स्वामींचा तारक मंत्र म्हणायला लागली. आता आपल्याला माहिती आहे स्वामींचा तारक मंत्र म्हणताना किंवा तारक मंत्राचं तीर्थ बनवताना आपण एका पेल्यामध्ये पाणी घेतो, एका ग्लासात घेतो किंवा तांब्यात घेतो. तर त्या ताईने तांब्यात पाणी घेतलेलं होतं आणि त्या तांब्यावरती उजवा हात ठेवला आणि त्यांचा तारक मंत्र म्हणायला त्यांनी सुरुवात केली. आता तारक मंत्र म्हणताना त्यांना असा अनुभव आला की त्या तारक मंत्र म्हणजे इतकी ताकद आहे ना तारक मंत्राच्या तीर्थामध्ये. तो जो त्यांनी तांब्यावरती हात ठेवला होता तो तांब्या त्यांचा हालत होता. म्हणजे असं नाही की त्या हाताने गरगर फिरवत होत्या. त्यांचा हात एकदम त्या तांब्यावरती स्थिरच होता, थांबलेला होता, पण तांब्या अक्षरशः हालत होता. म्हणजे इतकी प्रचिती त्या ताईंना स्वामींनी दिलेली होती. आणि त्याच्यानंतर ताई म्हणतात की दुसरा अनुभव माझा असा आहे की स्वामींच्या पादुका होत्या. म्हणजे आमच्या घरामध्ये स्वामींच्या पादुका आहेत. आणि त्या पादुका मी जेव्हा स्वामींना म्हणायचे की स्वामी मी जर खरोखर तुमची स्वामी भक्त असेल, मी खरोच मनापासून जर तुमची सेवा करत असेल तर ह्या पादुका हलल्या पाहिजेत. तर त्या ताईंनी त्या पादुकांवर हात ठेवला, म्हणजे आपण डोकं टेकवतो, हात ठेवला आणि दर्शन घ्यायच्या वेळेस त्या पादुका हलल्या. अक्षरशः त्या पादुका हलल्या. म्हणजे जे काही बोलतील ना ते स्वामी ऐकतातच. त्या ताईंचं ऐकतात म्हणजे ऐकतातच. म्हणजे कसं की आपण मनात जरी म्हणलो की स्वामी मला हे पाहिजे, तुम्ही असं करा, ते पाहिजे, तसं करा, तरी सुद्धा स्वामींपर्यंत ती गोष्ट पोहोचते आणि आपल्याला कोणत्या तरी गोष्टीमधून त्याची प्रचिती येते आणि ती गोष्ट आपल्याला जाणवते, म्हणजे जाणवतेच. अशा त्या ताईंना प्रचिती आली. त्या ताई सांगतात की
हे बघून मी इतकी घाबरले की अक्षरशः माझं अंग लटलट कापत होतं. कारण असा अनुभव आपल्याला म्हणजे साक्षात अनुभव हा कधी माहितीच नसतं, किंवा जो म्हणतात ना की साक्षात प्रचिती काय असते देवाची हे पण माहिती नसतं, आणि कधी अनुभवलेलं पण नसतं ना, आणि मुळात देव आहे की नाही हे पण माहिती नाही. पण जेव्हा अशा गोष्टी आपल्याला अनपेक्षित घडतात, म्हणजे माहिती पण नाहीये की बाबा ही म्हणजे कुठं तांबे हलणं किंवा पादुकांवर डोकं ठेवलं किंवा पादुका हलतायत पूर्ण, ते आपण साक्षात आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं. त्याच्यामुळे त्या ताईंचं मन पूर्ण घाबरून गेलं. किंवा एखाद्याने जर असं म्हणलं की बाबा हे काहीतरी खोट्या स्थापा आहेत, कुठं काय बाहेरचंच गेलेलं आहे काय म्हणूनच हालत होतं असं, तर हे फक्त अंधश्रद्धा पसरवायची नाहीये, तर ही खरी परिस्थिती आहे, ही खरी प्रचिती आहे स्वामींनी दिलेली. आणि ह्या प्रचितीमुळेच स्वामी आपल्याला म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीतून हे जाणून देतात की मी तुमच्या सोबत आहे म्हणून. तर त्या ताई सांगतात की मी 2-3 दिवस अशाच जाऊन दिले, आणि परत असंच आंघोळ वगैरे केली, त्यांच्या मुलांचं वगैरे आवरलं, आणि असं बसलेले होतं त्यांच्या सोफ्यावर. तर सोफ्यावर बसता बसता त्यांच्या अंगठ्याला, त्यांच्या पायाचा जो अंगठा आहे त्याच्यातून वास यायला लागला, अत्तराचा सुगंध सुटायला लागला, हिना अत्तराचा, की जे आपण ताई सोफ्यावर बसलेले असताना त्यांच्या अंगठ्यातून हिना अत्तरचा सुगंध येत होता. म्हणजे इतकं की जे आपण अत्तर स्वामींच्या मूर्तीला लावतो, आणि स्वामींना हिना अत्तर खूप प्रिय आहे. त्या हिना अत्तराचा वास, सुगंध त्या ताईंच्या अंगठ्यापासून येत होता. मग तुम्ही विचार करा की स्वामी आपल्याला म्हणजे कशामधून प्रचिती देतात. खरंच मला आश्चर्य वाटतंय की ह्या ताई किती भाग्यवान असतील की त्यांना स्वामींनी प्रचिती इतकी म्हणजे खूप मोठी प्रचिती दिली आहे. आपल्याला वाटतं की हा सुगंध, हे पादुका हलणं किंवा तांब्या हलणं ह्या छोट्या छोट्या प्रचिती आहेत, पण ह्या छोट्या प्रचिती नाहीत. ही प्रचिती यायला सुद्धा खूप सेवा करावी लागते, स्वामींच्या जवळ जायला खूप सेवा करावी लागते. तर त्या ताई म्हणतात की तो सुगंध जवळजवळ 1 ते 2 सेकंद तरी येत होता. म्हणजे विचार करा की स्वामी त्यांच्याजवळ आलेले होते, साक्षात आलेले होते. आणि जेव्हा म्हणजे स्वामींचा आपण ऐकतो किंवा सांगतो किंवा अनुभव जरी आपण म्हणजे स्वामींविषयी काही ऐकू द्या तरी आपल्या अंगावरती काटे येतात. म्हणजे साक्षात स्वामी आपल्या अंगावरून म्हणा किंवा डोक्यावरून हात फिरवत असतात, स्वामी आपल्याला आशीर्वाद देत असतात. म्हणजे साक्षात स्वामींची प्रचिती ही येते म्हणजे येतेच. कारण स्वामींची जो सेवा मनापासून करतो ना त्याला प्रचिती येतेच. ह्या ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खरंच स्वामींनी मला इतक्या छोट्या मोठ्या प्रचिती दिलेल्या आहेत ना, आणि तिथून पुढे तर जेव्हा मला अशा प्रचिती यायला लागल्या तेव्हा मला हे 10-12 दिवस काही समजतच नव्हतं. एकामागं एक कंटिन्यू असे अनुभव यायला लागले. तेव्हा मी पूर्ण घाबरून गेले, आणि मी माझ्या आईला सांगितलं की आई हे असं होतंय माझ्यासोबत. तर आई म्हणली हां तू काही पण बोलतेस आणि काही पण म्हणतेस. तर त्या ताई बोलल्या की अगं खरंच स्वामी आहेत. आणि माझे जे म्हणजे माझं हे ऐकून किंवा हे पाहून जेव्हा माझा BP वाढला, छातीमध्ये धडधड करत होतं, तेव्हा मला समजत नव्हतं. मी स्वामींना फक्त एवढंच म्हणायचे की स्वामी मला घाबरून देऊ नका, मला भीती वाटून देऊ नका, धडधड होऊ देऊ नका, माझा BP कमी करा, मला नॉर्मल करा, तुम्ही आहेत माझ्यासोबत, पण माझी परीक्षा घेऊ नका एवढी. मी असं स्वामींना म्हणायचे. तर काय चमत्कार व्हावा, स्वामींनी हे पण गोष्ट ऐकली. धडकन साक्षात स्वामी माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणजे छातीवरती इतक्या जोरात मारल्याचं मला जाणवलं, आणि त्या क्षणापासून माझ्या छातीमध्ये धडधड होण्याचं थांबलं. BP जो वाढला होता तो पण नॉर्मल झालेला दिसला. आणि जे असं मनामध्ये भीती वाटायची ना की बाबा आता हे काय दिसतंय, हे काय आहे म्हणून, अशी धडधड जी वाढली होती ती सुद्धा नॉर्मल झाली. आणि इतका मोठा अनुभव स्वामींनी दिला. तर त्या ताई सांगतात की मी माझ्या आईला सांगितलं की नाही खरंच स्वामी आहेत, आणि त्यांनी जो मला हा अनुभव दिला तो खराच आहे. मग जर खोटा असेल तर याच्या अगोदर माझ्या छातीतलं धडधड का नाही थांबलं, माझा BP वाढलेला का नाही थांबला, माझी भीती का दूर नाही झाली. तर त्या क्षणाला जेव्हा त्यांनी मारलं तेव्हा मग काय हे सगळं नॉर्मल झालं आहेत. हे जे केलं ना ते फक्त स्वामींनीच केलेले, आणि स्वामींनीच मारलं होतं. त्याच्यामुळेच
माझ्या छातीतलं हे धडधड कमी झालं, हे मी अगदी नॉर्मल झाले. म्हणजे साक्षात स्वामी त्या ताईंसोबत आहेत आणि हे चमत्कार त्यांनी अनुभवलेले आहेत. त्या ताईंनी खरंच हे चमत्कार असेच कोणाला पण येत नाहीत. ते स्वतः सेवा करून किंवा तेवढं मन निर्मळ असायला पाहिजे त्या माणसाचं, तेव्हाच त्या माणसाची भक्ती, त्या माणसाची सेवा स्वामींपर्यंत पोहोचते आणि त्या सेवे करायला, त्या भक्ताला स्वामी जवळ करतात. तर खरंच ह्या ताईंचा अनुभव अंगावर शहारे आणणारा होता. हे ताईंचा अनुभव ऐकून तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच स्वामींचे नवनवीन जर अनुभव तुमच्याकडे सुद्धा असतील तर मला दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला माझा नक्की मोबाईल नंबर देईल. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.